आता नेक्स्ट आहे टॉटामेरिझम, लास्टचा टाईप स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा. काय आहे टॉटामेरिझम? व्हेरी सिम्पल. टॉटामेरिझम म्हणजे काय, तर त्या स्ट्रक्चर जे सबस्टन्स आहे त्या स्ट्रक्चर त्यांनी स्वतःसाठी केलेली एक ॲडजस्टमेंट आहे टॉटामेरिझम. काय आहे तर विच सबस्टन्स एक्झिस्ट टू रेडियली इंटरकन्व्हर्टेबल स्ट्रक्चर नीड्स टू इक्विलिब्रियम. म्हणजे काय तर जे इंटरकन्व्हर्टेबल स्ट्रक्चर आहेत ते स्वतः म्हणजे असे दोन स्ट्रक्चर बनवतात ते सबस्टन्स म्हणजे ते कंपाऊंड, कोणतेही कंपाऊंड असेल ते स्वतःला एक इक्विलिब्रियम मिळावं, एखाद्या एक स्वतःला स्टॅबिलिटी मिळावी यासाठी एक दोन इंटरकन्व्हर्टेबल स्ट्रक्चर्स तयार करतात, त्याला टॉटामेरिझम म्हणतं. आता टॉटामेरिझम अराइज ड्यू टू ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन ॲटम ॲज अ प्रोटॉन. म्हणजे काय तर टॉटामेरिझम कसं सुरुवात होती टॉटामेरिझमची म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये, तर तो हायड्रोजन ॲटम त्याच्याकडे जो असेल तो हायड्रोजन ॲटम दिला जातो ॲज अ प्रोटॉन म्हणून, बरोबर. त्यावेळेस ते अनुकुणामध्ये पॉलिव्हॅलंट ॲटममध्ये मी दोन कंडिशन सांगतो. आता बघा, टॉटामेरिझम ओळखायचं असेल म्हणजे डेटा स्ट्रक्चर, आणि टॉटामेरिझम हे दाखवतंय नाही दाखवत असं विचारतात शक्यतो. आता काढा ड्रॉ स्ट्रक्चर कोणाचे लावतं, सुरुवातीवाल्यांचे, चेनचे, पोझिशनचे. पुढच्यांचे काढाय नाही लावत का, पुढच्यांचे नुसते ओळखा किंवा बघा असं, मग किंवा डोनेट करा, आयडेंटिफाय करा असं विचारतात. इथं पण तसंच आयडेंटिफाय करा, टॉटामेरिझम दाखवते का नाही मग बघूया ना आपण. मग तसंच एक दोन कंडिशन लक्षात ठेवायचं, खूप सोप्या कंडिशन सांगतो मी, दोनच कंडिशन. टॉटामेरिझम म्हणले की दोन कंडिशन, बाकी ही डेफिनेशन नाही आठवली तरी चालते, फक्त दोन कंडिशन लक्षात ठेवा. मग कंडिशन काय आहे फक्त बघा, कंडिशन असे की त्या कंपाऊंडमध्ये एक तरी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असला पाहिजे, ज्यानं मल्टिपल बॉन्ड केले आहेत, किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला पाहिजे. म्हणजे त्यात पहिली कंडिशन अशी असणार आहे, आपली पहिली कंडिशन असं असणार आहे, कंपाऊंड शुड हॅव, बघा कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. काय म्हणतो मी, कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आता किंवा त्याच्यात अजून सुद्धा मी मग म्हणलं तसं इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असू शकतो, किंवा किंवा मिनी बॉन्ड असू शकतात. त्याच्यात लिहायला लागलं एवढे ना, म्हणजे काय लिहा, मेनी बॉन्डेड असं नाही, थांबा, मेनी बॉन्डेड पण असं वाक्य कंप्लीट नाही होत. कंपाऊंड शुड हॅव वन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असू शकतो. लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, बाकी नका काय लक्षात. मग लाईक कोणासारखे, ऑक्सिजन असला पाहिजे, अजून कोण, नायट्रोजन यांच्यासारखे, किंवा एक्सेट्रा यांच्यासारखे. जर शक्यतो आपला ऑक्सिजन हे नायट्रोजन फंक्शनल ग्रुपमध्ये असतो, विच आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन अदर असं. मग फंक्शनल ग्रुप कोणता आहे, वन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता दुसरी कंडिशन आहे की ॲसिडिक हायड्रोजन असला पाहिजे. म्हणजे ॲसिडिक हायड्रोजन मस्ट बी ॲसिडिक हायड्रोजन ॲटम ऑन अल्फा कार्बनवर मस्ट बी ॲसिडिक हायड्रोजन असलं पाहिजे. अरे का रे ॲसिडिक हायड्रोजन पाहिजे, काय गरज आहे ना गरज का, तर तो काय करतो, हायड्रोजन ॲटम ॲज काय जातो, प्रोटॉन म्हणून जातो. त्यावेळेस त्याला इक्विलिब्रियम स्टेट तयार होते, तो टॉटामेरिझम दाखवतो. असं मग दोन कंडिशन लक्षात ठेवा, कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन आहे मस्ट हॅव ॲसिडिक हायड्रोजन प्रेझेंट असला पाहिजे. कोणावर, तर अल्फा कार्बनवर पाहिजे. आता या दोन कंडिशन व्हेरी IMP लक्षात ठेवा. आता एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, असं कंपाऊंड आहे काहीतरी, आणि हे टॉटामेरिझम दाखवते का नाही असा प्रश्न विचारले त्यांनी. काय म्हणताय ते,
ते म्हणतात, प्रश्न विचारला त्यांनी की हे टॉटामेरिझम दाखवतंय का, हे कंपाऊंड दाखवतंय का टॉटामेरिझम. तर तुम्हाला आठवलं पाहिजे मी 2 कंडिशन सांगितल्या होत्या. कोणत्या 2 कंडिशन, तर कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असला पाहिजे, मग ऑक्सिजन नायट्रोजन सारखा. आणि दुसरी कंडिशन मस्ट बी ॲसिडिक हायड्रोजन ऑन कोणावर असला पाहिजे, महत्त्वाचा अल्फा हायड्रोजनवर असला पाहिजे. मग अल्फा हायड्रोजन आधी पहिली कंडिशन बघा सॅटिस्फाय होते, कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कुणासारखे, ऑक्सिजन नायट्रोजन सारखे आहेत का रे, आहे, येस, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. दुसरी कंडिशन म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. दुसरी मस्ट बी ॲसिडिक हायड्रोजन. आता अल्फा हायड्रोजन ओळखा. अल्फा हायड्रोजन कसा ओळखायचा असतो, सपोज हा फंक्शनल ग्रुप आहे बघा, हा फंक्शनल ग्रुप आहे OH आहे, तो या कार्बनवर आहे, म्हणजे हा झाला अल्फा, त्याच्या शेजारचा असतो तो बीटा, त्याच्या शेजारचा असतो तो गॅमा, असं असं वाढत जातं. पण सध्या आपल्याला अल्फा हायड्रोजन फक्त पाहिजे. मग अल्फा हा फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुपला जो कार्बन ॲटम अटॅच असतो तो अल्फा हायड्रोजन असतो. मग आता हा पूर्ण अल्डेड हा फंक्शनल ग्रुप आहे, याला अटॅच असणारा हा अल्फा आहे, म्हणजे अल्फा हायड्रोजन म्हणजे अल्फा कार्बन आहे हा. या अल्फा कार्बनकडे 3 हायड्रोजन आहेत. आपल्याला एक असला तरी चालतो, पण इथं आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्याकडे 3 हायड्रोजन भेटले. मग ही पण कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. मग these compound show tautomerism, tautomerism. येस, म्हणजे काय, कायम लक्षात ठेवायचं 2 कंडिशन, कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, मस्ट बी ॲसिडिक हायड्रोजन ॲटम. व्हेरी सिम्पल ना, किती सोपं आहे. टॉटामेरिझम लक्षात आहे. टॉटामेरिझम म्हटलं की 2 कंडिशन आठवल्याच पाहिजेत. त्या 2 कंडिशन अशा सांगितल्या होत्या मी की इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असला पाहिजे आणि जो आपला ॲसिडिक हायड्रोजन असला पाहिजे. मला काय कळत नाही हो सर, ॲसिडिक हायड्रोजन काय असतो, राहू दे, तू लोड जास्त घेऊ नको, तू फक्त एकच शोध, अल्फा कार्बन शोध, त्याच्याकडे हायड्रोजन आहे का बघ. अल्फा हायड्रोजन असेल तर हा दाखवेल का नाही, दाखवणार हा, असंच आहे. मग तसंच टॉटामेरिझम, दिस कंपाऊंड शो टॉटामेरिझम. मग अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. सपोज गावलं एक्झाम्पल, CH3C बरोबर, द N घेतो, डबल बॉन्ड OH घेऊया का, पण ते घेऊया, चलते ओच घेऊया. 1 2 3 4 ओके चालतंय. 1 2 3 पाहिजे तरी 2 ना, 1 2 3 4 ओके चालतंय. असं एक कंपाऊंड आहे. पहिली कंडिशन बघा, कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आहेत का शोधा बरं, आहेत का. हा आपला नायट्रोजन आहे, त्यानं 4 व्हॅलेन्स आहे. ओके, अरे छान छान छान, इथं ऑक्सिजन पण आहे, इथं ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत. छान छान. पुढची कंडिशन बघा, मस्ट बी ॲसिडिक हायड्रोजन ऑन अल्फा कार्बन. हा का फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुपला हा अल्फा, म्हणजे याच्याकडे 2, येस हा पण आहे. मग सिमिलरली हेच वाक्य येतं रे, शो टॉटामेरिझम. कळलं, हे टॉटामेरिझम शो करतं. आता पुढे जाऊया, अजून एखादं एक्झाम्पल. सपोज असं काहीतरी आहे बघा, असं एक कंपाऊंड आहे. काय पहिली कंडिशन, कंपाऊंड शुड हॅव इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आहे का रे, आहे का. कोण ऑक्सिजन नायट्रोजन सारखा दिसतोय, आहे ना, दिसतोय, ऑक्सिजन आहे म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आपल्याकडे, त्यामुळे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड, मस्ट बी ॲसिडिक हायड्रोजन ऑन अल्फा हायड्रोजन ॲटम. शोधा अल्फा हायड्रोजन ॲटम, शोधा अल्फा कार्बन. कोण आहे इथला अल्फा कार्बन कोण आहे, तर हा आपला अल्डेड फंक्शनल ग्रुप आहे, त्याला जो अटॅच कार्बन असेल तो अल्फा, म्हणजे हा झाला अल्फा. त्याच्याकडे काय पाहिजे, हायड्रोजन ॲटम, मस्ट 1B पाहिजे, एक तरी पाहिजे यार. तसं जर
आयुष्यात कसा एक मित्र असला तरी आयुष्य सुखी असतं, तसं एक हायड्रोजन असला ना त्या कार्बनचं आयुष्य सुखी असतं, त्याला काही अडचण येत नाही. तसं अल्फा हायड्रोजन आहे का त्याच्याकडे एक तरी पाहिजे, पण इथं नाही ना, नाही ना. क्वाटर्नरीकडे एकही हायड्रोजन नाही. म्हणजे दिस कंपाऊंड डज नॉट शो, दिस कंपाऊंड does not show tautomerism. tautomerism का नाही रे? तर इट रिक्वायर बी मस्ट बी अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणून अल्फा कार्बन ॲटम. म्हणजे बघा कार्बनचा मित्र कोण आहे आपला? हायड्रोजन. म्हणजे एक जीवलग मित्र नसल्यामुळे तो काय झाला? डिस्क्वालिफाय झाला. त्याच्या नावापुढं काय लागलं? डज नॉट, नॉट असा एक धप्पा लागला. म्हणून आयुष्यात एकतरी मित्र असला पाहिजे ज्याच्यामुळे आपलं पुढचं सगळं काय होतं नीट होतं. तसंच मग याच्याकडे त्याचा मित्र आहे का? नाही, त्याचा मित्र नाही, त्यामुळे त्याला तिथं काय किंमत नाही. तसं मग इथं हायड्रोजन पाहिजे, हायड्रोजन असेल तरच तुला किंमत आहे बाबा. एक मित्र असेल तर ॲटलिस्ट एक तरी मित्र ठेव ना, बरोबर, तरच तुला किंमत आहे. नाही तर तुला आम्ही काय करणार? डज नॉट म्हणणार. त्यामुळं दिस कंपाऊंड डज नॉट शो टॉटोमेरिझम ड्यू टू अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. आता नेक्स्ट, आता याचं काय माहिती आहे? टॉटोमेरिझमचं काय प्रॉपर्टीज, किती सोप्या प्रॉपर्टीज, फक्त बघा तोंडी सांगण्यासारख्या आहेत प्रॉपर्टी. अशी प्रॉपर्टी आहे की टॉटोमेरिझम हे केमिकली टेक प्लेस इन लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेट म्हणजे आता प्रॉपर्टीज कधीच नाही विचारत जात नाहीत, पण माहीत असं टॉटोमेरिझम हे लिक्विड स्टेटला केमिकली जर टॉटोमेरिझम करायचं म्हणलं आपण तर ते लिक्विड स्टेटलाच केलं जातं. टॉटोमेरिझम आर ऑलवेज रिव्हर्सिबल मग ते फंक्शनल ग्रुप असू दे किंवा फंक्शनल आयसोमेरिझम असू दे. परत टॉटोमेरिझम इट कॅटलाइज्ड बाय ॲसिड ॲज वेल ॲज बेस असं थोडक्यात असतं. म्हणजे तो ॲज वेल ॲज बेसला पण कॅटलाइज करू शकतो, ॲसिडला पण करू शकतो. तसं असं टॉटोमेरिझम. पण टॉटोमेरिझमचं एक 2 टाईप आहेत. तर 2 टाईप नाही शक्यतो विचारले जात, पण तरी पण लक्षात ठेवा. तर त्या टाईपचं नाव आहे डायड सिस्टीम आणि ट्रायड सिस्टीम. आता हे 2 टाईप काय आहेत? डायड सिस्टीम आणि ट्रायड सिस्टीम. बघा इट शो 2 टाईप. एक डायड सिस्टीम आणि दुसरी आहे ती म्हणजे ट्रायड सिस्टीम. नेम काय मी दिलेलं नाही, त्यामुळे नेम हे असेच आहे, सायंटिस्टने नेम दिले असेल, कोणीतरी दिले असेल. तर ट्रायड सिस्टीम काय आहे? डायड म्हणजे काय? इट इन्व्हॉल्व द ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम. काय म्हणतोय मी? इट शो ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम बिटवीन 2 पॉलिव्हॅलेंट ॲटम. ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम between 2 polyvalent atom. काय डायड सिस्टीम? तर ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम बिटवीन 2 पॉलिव्हॅलेंट ॲटम. म्हणजे थोडक्यात कसं? तर एक एक्झाम्पल बघा, C ट्रिपल बॉन्ड NH हे एक आहे एक्झाम्पल. आणि दुसरं आहे H तेच झालं ना, इकडे H देऊया. येस, बघा एक्झाम्पल काय ड्रायर सिस्टीमचं. आता ऑसिलेशन होतं हायड्रोजन ॲटमचं. आता तुम्हाला हे बघून तर कळेल, हायड्रोजन ॲटम पहिल्या कंपाऊंडमध्ये कुणीकडे? इकडे नायट्रोजनकडे. त्याचं ऑसिलेशन झालं, त्याचं काय झालं? ऑसिलेशन झालं आणि तो या कार्बनकडे आला. मग ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम बिटवीन 2 पॉलिव्हॅलेंट. तर आपल्याला माहिती आहे कार्बन पण पॉलिव्हॅलेंट, 4 व्हॅलेन्स असते, नायट्रोजनची व्हॅलेन्सी असते, जास्त व्हॅलेन्सी असते. मग अशा 2 पॉलिव्हॅलेंट ॲटममध्ये ऑसिलेशन होतं हायड्रोजन ॲटमचं. त्यामुळे काय होतात? ते डायड सिस्टीममध्ये होतात. म्हणजे थोडक्यात काय? तर हे काय झालं? हे झालं हायड्रोसायनिक ॲसिड आणि वरचा आहे ते म्हणजे आयसोसायनिक ॲसिड असं.
मग आता ट्रायड सिस्टीममध्ये काय होतं, आता ट्रायड सिस्टीममध्ये पण तसंच, द ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम बिटवीन 3 पॉलिव्हॅलेंट ॲटम. आता व्हेरी सिम्पल, डायड ट्रायड बघा, ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम बिटवीन कोणामध्ये होणार आहे, 3 पॉलिव्हॅलेंट ॲटम. आता मग अशी आपण 2 पॉलिव्हॅलेंट ॲटम म्हणत होतो इथे या ठिकाणी. आता इथं 3 पॉलिव्हॅलेंट, म्हणजे डायड म्हणले की 2 पॉलिव्हॅलेंट ॲटम आणि ट्रायड म्हणले की 3 पॉलिव्हॅलेंट ॲटम. मग ट्रायड म्हणजे काय, तो ऑसिलेशन ऑफ हायड्रोजन ॲटम बिटवीन 3 पॉलिव्हॅलेंट ॲटम. आता या ठिकाणी काय होणार आहे, 3 पॉलिव्हॅलेंट ॲटम. याचं एक स्पेशल आणि बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं कायम, ते म्हणजे किटो इनॉल टॉटॉमेरिझम. हमखास माहीत असलं पाहिजे, किटो इनॉल टॉटॉमेरिझम, टॉटॉमेरिझम काय आहे बघा. किटो इनॉल टॉटॉमेरिझम तर एक बेस्ट स्पेशल एक्झाम्पल आहे, किंवा त्याला ॲसिटोॲसिटिनिक इस्टर असं सुद्धा म्हणतात. किटो म्हणजे काय, तर किटो म्हणजे कीटोन ग्रुप आपला, हे माहिती आहे आपल्याला, किटो ग्रुप हा माहिती आहे का नाही, हा किटो ग्रुप बरोबर. इकडे कोणता कार्बन, इन म्हणजे काय आपलं, इन म्हणजे डबल म्हणजे इन आपलं इन नाही का माहित आपलं, इन म्हणजे अल्किन रे आपला, अल्किन त्यातलं आपण रिप्लेस केलं आहे फक्त एवढं. इन म्हणजे अल्किन, हा झाला किटोन, हा अल्किन. आता OL कशासाठी वापरतो, कोणता फंक्शनल ग्रुप असणार आहे, अल्कोहोल. व्हेरी सिम्पल. मग या तिघांच्या भोवती हायड्रोजन ॲटमचं काय होते, ऑसिलेशन होते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ट्रायड सिस्टीम मधलं म्हणजे किटो इनॉल टॉटॉमेरिझम असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात फक्त बघा, फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल मी इथं लिहितो. हे टॉटॉमेरिझम आहे ना, दिसतंय का आता बघा, काय आहे किटो इनॉल टॉटॉमेरिझम. सपोज हे स्ट्रक्चर आहे. आता या स्ट्रक्चरमध्ये बॅलन्स सॅटिस्फाय करून घेतो मी. एक हायड्रोजन आहे इथं, बरं असणार आहे त्याचे बॅलन्स 1 2 3 4 1 2 3, इकडं कोणतरी असं. मग आता या ठिकाणी काय होतं बघा, एक प्रकारचं ऑसिलेशन होतं. म्हणजे ऑसिलेशन कसं होतं फक्त बघा, आता हा जो हायड्रोजन ॲटम आहे त्याचा आपण काय म्हणलं होतं, ऑसिलेशन होणार या तिघांमध्ये. मग हा एकदा याच्याकडे गेला की हा इकडे येतो, काय म्हणतोय मी, हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनकडे गेला आणि इकडे आला, मग काय मिळेल, इथं डबल बॉन्ड येईल, इथं OH मिळेल बरोबर. हे राहिलेलं आहे तसंच. म्हणजे काय झालं, इथं आता इनॉल फॉर्म झालं बघा ना. आता इनॉल किटोपासून कोण झालं, इनॉल फॉर्म, हा किटोन ग्रुप आहे मान्य, हा किटोन ग्रुप आहे, एवढा किटोन ग्रुप दिसला, किटोन ग्रुप हा किटोन ग्रुप आहे. आता त्याचं कोणामध्ये फॉर्म झालं, इनॉल फॉर्ममध्ये. इनॉल म्हणजे इन म्हणजे अल्किन, ऑल म्हणजे अल्कोहोल बरोबर, म्हणजे अल्कोहोल इनॉल फॉर्ममध्ये. म्हणजे इथं OH तयार झालं, इकडे अल्किन झाला, इनॉल फॉर्ममध्ये झालं. मग हे कोणतं झालं, तर किटो इनॉल टॉटॉमेरिझम. म्हणजे कसं मी हायड्रोजन ॲटम कोणाकडे होता, किटोनकडे होता, त्याचं ऑसिलेशन झालं, त्यानं अल्किन आणि अल्कोहोल बनवला म्हणजे इनॉल फॉर्म बनवला. तर मग हे काय झालं, तर ट्रायड सिस्टमचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे किटो इनॉल टॉटॉमेरिझम. या कन्व्हर्जनला इनोलायझेशन असं सुद्धा म्हणतात, कळलं. तर असं हे टॉटॉमेरिझम. मग स्ट्रक्चरचा तो त्या 2 कंडिशन लक्षात ठेवा. त्यानंतर ते ट्रायड सिस्टम मी आता शिकवलं ते एक लक्षात ठेवा.